हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आता आम्ही भगवद्गीतेचे 15 अध्यायो पुरुषोत्तम योगांतो परमात्मान अर्जुनाक कसं सांगला म्हणेल विचार पळीत रसचे. परमात्मो अर्जुनाला सांगता या जगद्वृक्ष म्हणून म्हळ्यारी ऊर्ध्व मूलम अधः शाकम अश्वत्थम प्राहुः अव्ययम. अव्यय जावनशिले नाश नानशील तसले हे जगद्वृक्ष अव्यय जावनशिले परमात्मो या जगद्वृक्षाक आधार जावनस. ऊर्ध्व मूलम हज्ज पाळवैरस अधः शाकम गेल्लो पुरे तोग्गस तशी अश्वत्थम प्राहुः अव्ययम अव्यय जावनशील परमात्मा हज मूळ छंदांसी यस्य पर्णाने हज्जे पल्लिपुरै वेद यस्त्वं वेद स वेदवित. हे जगद्वृक्ष कोण परिपूर्ण जावन अर्थ करून घेता ताका मात्र परमात्माक अव्यय जावन आशिल्लो परमात्मा अर्थ करून घेवचें जाता. विचित्र जावन आशिल्ले जगद्वृक्ष म्हूण आमकां काली दिसले. खंयची आमी नॉर्मल हांगा जगत्यार पळोवचे वृक्ष पुरे पाळपंदाक गेल्ले पुरे वैरसचे जाल्यार ह्या जगद्वृक्षाक आधार म्हूण म्हळ्यार परमात्मो देखून आमगेले एक शास्त्र निर्णया प्रकार परमात्मो अत्यंत उत्कृष्ट जावन आशिल्ले एत्तर जावन आशिल्ले स्थानार आस. तागेले नंतर सर्व देवादी देवते लक्ष्मी समेत म्हूण आमगेल्या मनांतू आमकां ते शास्त्रांतू कळलेले देखून हे जगद्वृक्षाक पाळ स्वरूपी जावन आशिल्लो परमात्मो ऊर्ध्वांतस. परमात्मा ऊर्ध्वांतस. तशी एक पाळ म्हळ्यार रुखाक जाय आशिल्ले सकळी आहार दिता पोशण दिता. तशी हे जगद्वृक्षाक दृढ जावन आधार स्तंभ जावन आशिल्लो परमात्मो हाका पोशण दितलो परमात्मो अत्यंत वैरची स्थानार आसूं देखून हे जगद्वृक्षाचें मूळ जावन आशिल्लो परमात्मो जेवो हे जगद्वृक्ष मूळ वयर जावन रबल्या बरी आमकां दिसता. हाजें तात्पर्य कसलें म्हणून सूक्ष्म जावन आमी पळोवचें जाल्यार हे जगत्याक मुलाधार जावन आशिल्लो सर्वोत्तम जावन आशिल्लो परमात्मो. ऊर्ध्व म्हळ्यार हांगा परमात्मो अत्यंत एत्तर जाग्यार आसूचो. एत्तर स्तर म्हळ्यार स्टेज जेवो एत्तर मेटल म्हणलें जाल्यार मजलू म्हणलें जाल्यार थंय आसूचो परमात्मो. ताजे खातीर ऊर्ध्वो विष्णू म्हणून शास्त्रांतू सांगला. हें आमकां कळटा. परमात्मा मूल स्वरूपी जावन आशिल्लो देखून तो ऊर्ध्वार आस. तशी मागीर तागेले अधीन जावन आशिल्लो सर्व जिवांतो पराधीन चेतनालांतो उत्तम जावन आशिल्ली लक्ष्मी देवी ती महालक्ष्मी ती बाई परमात्माल बरीची ती काही नाश ना ती नित्यमुक्त जाल्यार ती बाई परमात्माल अधीन ती जड प्रकृतीक जड चेतन प्रकृतीक अभिमानीन ही देवते केला परमात्मान. तशी परमात्मो आनी लक्ष्मी देवी हे जगद्वृक्षाचे पाळ म्हूण लेखयोत आमी. त्या वृक्षांतो पाळ वयरी ताजे स्टेम म्हळ्यार कांड म्हणटाचे आमी ते गेल्लो पुरो तो घस म्हूण सांगून आमकां दिसता पळय त्या श्लोकांतो. सो एक स्थूल परिचय पळोवचो जाल्यार तशें दिसता. जाल्यार हांगा आमी कसो लेखूं म्हळ्यार पाळ वृक्षाक आधार जावन आस. तशीच परमात्मा हे जगद्वृक्षाक आधार जावन आस. तशें जावन सर्वा जना पशी ऊर्ध्व जावन आशिल्लो परमात्मा देखून हे जगद्वृक्षाक ऊर्ध्व स्थानारी पाळ आस म्हूण सांगून आमकां दिसता. कशी रुखां पाळ उद्दाक सत्व मातींतले सकाळी तांडून घेवन हे ते रूख पोशण करतकी तशीच परमात्मो हे जगद्वृक्षाचे मूळ जावन आशिल्लो देखून पाळ जावन आशिल्लो देखून तो जगद्वृक्षाक आधारय दिता पोशणय करता. हे जगद्वृक्ष तसले कसले हे सामान्य न्ही अत्युत्कृष्ट जावन आशिल्ले विचित्र जावन आशिल्ले एक वृक्ष म्हूण लेखयोत.
लक्ष्मी ती जडचेतना प्रकृतिक अभिमानी जावनशिली, ब्रह्मदेवो महत्तत्वाक अभिमानी, रुद्रो अहंकार तत्वाक अभिमानी, उमा मनतत्व जव बुद्धी तत्वाक अभिमानी, विघ्नेश मळरी गणपती आकाश तत्वा अभिमानी, मरीची वायुदेवाक वायुक वाऱ्याक अभिमानी देवते. या पुरे आम्ही विभूती योगांतो पळीताची. तशी अग्नी उज्जाक, वरुण उदकाक, धरादेवी मातीक या पुरे तत्वाभिमानी देवते. हे जगदवृक्षाचे रेंबे कोंबे सकडी गेल्लो म्हणटा पळय आमी तशी. गेल्लो पुरे त्या पाळला वयर सुज्जले हांगाचे वृक्षाक हे पाळ जावन आशिल्ले परमात्माल पुरे अधीन जावन आशिल्ले तागेले तोग्ग आशिल्ले देवती जाल्यार देखून हे जगदवृक्ष उलटा आलोचना करपाक जाता आमी. तशी सगळे जगते कालचे दिसाक आमी पळयला चलनशील जगते एकल एका सैना नित्य निरंतर बदलावण जात आसता. काल आशिल्लें आज ना, आज आशिल्लें फाय ना. तशी परिवर्तनशील जावन आशिल्लें हें जगत्य आजी फाई सगळं आमी विंगड विंगड पळोवपाक जाता. तसलें जगत्य सूक्ष्म रूपान प्रलय कालांतूय परमात्माला उदरांत आसता म्हूण सांगून आमी पळयलां. तशें जावन हें जगत्य अव्ययची म्हूण नाशनात दिलें म्हूण लेखूं येता. तशी वेद पुरे हाज्जे पान म्हूण म्हणटाची पळय एक वृक्षाक पान ना नतल्या त्या वृक्ष वांचना वेवे ताकेची गुरे उका पान जे उका ही ताका म्हळ्यार त्या वृक्षाक जाय आशिल्ली सगळी एनर्जी ताका जाय आशिल्ले सप्लिमेंट्स पुराय प्रोडक्ट जेवचे म्हळ्यार प्रोडक्शन जेवचे पाल्ल्यांतू हे आमी स्कुला आसतना सायन्सांतू शिकताची. तशी शक्ती उत्पन्न केंद्र म्हूण येता पाल्लो. तशी मुखारी त्या रुखाक फल फूल पुरे सोडका जाल्यार पाल्लो जवूका जाता. तशीची वेदय परमात्माले ज्ञान कसले म्हूण म्हणलें आमी आमकां वेदांतू मेळचे. वेद परमात्माल विशयाक प्रमाणशास्त्र म्हणटाचे. वेदांत परमात्माल परिपूर्ण विशय आस म्हूण म्हणटा ताका म्हळ्यार वेद सांगिल्ले परमात्मान. तशें जावन आमकां आतां फल म्हळ्यार कसो न्ही जगदवृक्षाक फल म्हळ्यार कसो न्ही मोक्ष. तशें जाल्यार त्या मोक्ष मेळचे कशी म्हूण म्हणलेले पाल्ल्यांतू. आतां पाल्ल्यांतून फल पाल्ल्याचे सत्व पाल्ल्यांत एक कसं की एनर्जी करचें काम जाल्यार देखून मुखारसून फल जाता. हें आमकां शिकतना स्कुला शिकतनाची सायन्सांतू शिकयतात. तशें जाल्यार पाल्ल आसल्यार मात्र त्या रुखाक फल फूल जाता म्हूण म्हणल्यार आमकां कळ्ळां. तशीच वेदा मुखांतर मात्र आमी हें संसार वृक्षाचे फल जावन आशिल्लें मोक्ष पावयत जेव्हा परमात्मा अर्थ करून घेवेत. हें कोणाक कळटा? सवेदवित्त ताका सवेदवित्त कोणाक हे जगत हे वेद कळला की ताका परमात्मा ज्ञान घेवच्याक सुलभ जाता. हें इतलें एका श्लोकाचें तात्पर्य. आतां परमात्मो सांगता पळय आमगेले मना आशिल्लो संशय हांगा सांगता. अधश्चोर्ध्वं प्रसृता तस्य शाखाः गुणप्रवृद्धाः विषयप्रवालाः अधश्च मूलानि अनुसन्ततानि कर्मानुबंधीनी मनुष्यलोके. गुणप्रवृद्धाः म्हणाल. गुणप्रवृद्धाः म्हळ्यार गुण म्हळ्यार कसं न्ही हाजे पयशी फुडें गुणत्रय विभाग योगांत आमी अर्थ करून घेतला. त्रिगुण सत्व रज तम हे त्रिगुणांची हे रेंबी कोंबी पुरे भरल्यांची भर न्हू वैरी तो गोपुरय आसची. पळय आज फुडले अध्यायांत आमी पळयले परमात्मा मात्र त्रिगुणाक अतीत. ब्रह्मरुद्रादी समित त्रिगुणा बंधनाक प्राकृत बंधनाक असताची. प्रकृती म्हळ्यार महालक्ष्मी ती त्रिगुणाभिमानी. तशें जावन तिगेल नंतर असूचे ब्रह्मरुद्रादी देव समित तिगेल मायेंतू बंधनांतू आसची म्हळ्यार त्रिगुणान भरल्यांची म्हूण सांगून. तशी त्रिगुणान भरलेले तसले सर्व गेल्लो रेंबे कोंबे पुरे वैरी तो गोपुराय स्प्रेड जावन आसता रुखांतू. इंद्रियाचे विशय जावन आशिल्ले म्हळ्यार तन्मात्रा म्हणटाचे आमी शब्द स्पर्श इत्यादी पुराय ताजी चिगुरू म्हळ्यार हे शब्द स्पर्श रूप रसगंध हाजी निमती जावनूच मनशाक जगत्या वैरी आकर्शण आसक्ती येवचे. तशीच हाजे मूल म्हळ्यार पाळ अधश्च मुलांनी अनुसंततानी त्यावेळी तोग्गू येयला खंय तरी म्हळ्यार एक भूलोकांतय
ते आयला आनी त्या जिवांक म्हळ्यार ही वरलेले रेंबी कोंबे आसा पळय ते तोग्गू तोग्गू आशिल्ले सन्न सन्न त्या जिवांक तांगेले कर्मां समजावन कर्मानुबंधीनी मनुष्य लोक हे लोकांतू मर्त्य लोकांतू कर्माक समजावन तांगेले करीन काम करयसिता कोण परमात्मा त्रिगुणाच्या बंधनाक तांकां घालून लक्ष्मी देवी तांगेले करीन काम करयसिता ती लक्ष्मी देवी परमात्माक अधीन जावन आशिल्ली देखून परमात्मूची तिगेले मुखांतर हे सर्व कर्म करयसिता म्हूण लेखूं येता. तशी हे जगदुरक्षाचे वर्णना सुरवेची श्लोका कसं सांगला ते विस्तृत जावन परमात्मा हांगा सांगता. त्या रुखाचो हे पाळ तोग्गूय वैरी आस म्हूण सांगून आतां आमी एक गोळी रूख म्हणटात ते पळयल्यार ताजी पाळ पळय वयर दुखून वपास तोग्गेन नेला वचून वपास त्या रूख वाडतर वता खंयची गोकर्णाकी खंयची एक व्हड वृक्षस खंय अशीची पळ्ळ तोग्गी येवन येवन रुंद 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 जाल्यार आमी ते वर्ल्ड ते प्रपंचದ अद्भुतಗಳು पळयता ते विशय येता. तशीची हे पळ्ळ म्हूण म्हळ्यार वयर दुखून तोग्गूचे वयर दुखून तोग्गू थंय येवन मागीर स्प्रेड जाला म्हूण हांगा परमात्मा सांगता. परमात्मा हे वृक्षाक मूल म्हूण आमकां कळ्ळें. सत्वादी त्रिगुण म्हळ्यार सत्व रज तमो हे त्रिगुण प्रकृती म्हळ्यार जड चेतनात्मक प्रकृती हांगा हेवय उपादान कारण जाता. तशें जावन तेवय मूल म्हणून घेता म्हळ्यार लक्ष्मी देवी रुखाचें मूल म्हणून लेखूं येता म्हणून जड प्रकृतीक आनी चेतना प्रकृतीक लक्ष्मी नियामक म्हूण सांगून आमकां हाजे फुडले पुरे अध्यायान तो कळ्ळा. तशी ह्या वृक्षाक निमित्त कारण जावन आशिल्लो परमात्मो. निमित्त कारण आनी उपादान कारण म्हळ्यार कसं न्हय म्हण पळया. सुलभ जावन सांगलें हांगा उपादान कारण लक्ष्मी म्हणलें. उपादान कारण म्हळ्यार आतां एक मातयेचें बुडकूळ केला म्हूण लेखया. माती बुडकुळ्याक माती उपादान जाता. माती ना अशी बुडकुळ करूं येतवे ना तशें जावन माती उपादान कारण जाल्ले माती बरस करतल ना नातल्यारी बुडकुळ करतल कुंभार ना नातल्यारी बुडकुळ करूं येतवे मातये आयदन करूं येतवे ना. तशें जावन मातये सुका उपादान कारणय जावका निमित्त कारणय जावका करतलय जावका. आतां माती असं म्हण कुळ ताजीतल्या बुडकुळ जावन येनाची म्हण कुंभार आसा माती ना नातल्यारी कुंभाराक तो कुंभार आसल्या आतां परमात्मा कुंभार आले म्हळ्यार निमित्त कारण लक्ष्मी उपादान कारण. आतां निमित्त कारण मुख्य ही ताका म्हळ्यार कुंभार जावूं का मातयेसून कुंभार ना नातल्या कसले करूं जायना. पक्क न्ही उपादान कारण तागेले अधीन म्हळ्यार आतां आमी माती ना नातल्या माती हाडून जाल्यार कुंभार माती करता कळ्ळें. माती ना नातल्या कुंभारान कसले करना रेव वसूचे कडेन बसला ताणें या करत तशी जाल्यार कुंभार ना नातल्यार माती असल्यार प्रिजना. तशें जावन परमात्मा जगत्याक मूल लक्ष्मी देवी तागेले अधीन ती उपादान कारण. तशें जाल्यार हें अदश्च मुलाः अनुसंततानी मुलाः म्हणलें पाळ मस्तस कोण लक्ष्मी आनी नारायण हांणी जगदवृक्षाचे पाळ म्हूण लिखयत. मागीर पंचभूताचे तत्वाभिमानी देवते म्हणटाची पंचतन्मात्रेचे पंचभूताचे हांकां पळय तत्वाभिमानी देवते म्हणटाची. हे तत्वाभिमानी देवते पळय रेंबे कोंबे जावन गेल्लू सकट जावन त्या रुखाचे वैरी तोग्गू व्याप्त जावन आसची म्हूण सांगून सांगला हांगा. हें वृक्षाचे वरीचे आमगेले शरीर म्हणलेले वृक्ष म्हूण लिखूं येता. तशी ऊर्ध्वाचे सहस्रार चक्रांतू परमात्मोस वयर दुखून तोग्गू पंचभूत सत्व रज तम म्हणलेले त्रिगुण ताजी गेल्ली जावन स्प्रेड जावन आसची म्हूण कळटा. हांगा पंच ज्ञानेंद्रियाचे तन्मात्रा जावन आशिल्ले शब्द रूप रस गंध स्पर्श हे सुरवेक सांगले. विशय प्रवालाह ताजी चिगुरू म्हळ्यार कसले हे चिगूर कसले सांकेतीक जावन सांगता म्हळ्यार आमकां जिवना वयरचें आकर्शण म्हळ्यार एक मनान तूं येवची आशी बयके म्हणटा पळय हें पुराय चिगूर हे वृक्षाचे म्हळ्यार पळया वृक्षाक चिगूर येतर आसता हे धर्म वृक्षाचो वय तशीच हे जगत वृक्ष आसूचे सर्व रेंबी कोंब्याक चिगूर येतर आसता म्हळ्यार पुरे मनुष्य देव दानव गंधर्व कसलच कडेन हांकां पुरे आशी म्हूण म्हळ्यार आस्तची आसता. तशी कितले तरल्यार मागीर ही रुखाची गुरत आमी पळयताची न्हय
कितले कातरले रे रुखाची गुऱ्या तरसता याची गुरू हे रेंबे कोंबे हे पुरे कात्तोरून म्हळ्यार जगत्याची आकर्शण कसं असं नवे नवेचे गुरे वापस पुटोवचे पळय हें कट केल्यार मात्र हे कात्तोरून चमकल्यार मात्र आमी हाजे मूळ खंयस म्हूण सोदूं येता उलटा राबील दिकून वैरशील परमात्माला वचुका जाल्यार हें पुरे आमकां आड दिता पळय चिगूर आनी पुराय हें पुरे कातरसून वैरवचुका जाल्यार तें कातरसूची कशी आतां परमात्मा लेक अखंड रूप म्हूण येता तें ब्रह्मांड पिंडांड हांतू पुरे भरला कशी अंतर्बहिर्व्याप्त हें क्षेत्र क्षेत्रज्ञ योगांतू आमी पळयलां कसलें आमगेलें शरीर म्हळ्यार पिंडांडांतूय हें ब्रह्मांडांतूय परमात्मो अंतर्बहिर्व्याप्त आमगेल्या शरिरा भितर येस भायर येस तशीच हें जगत्य म्हणलेलें ब्रह्मांड म्हणलें जाल्यार अंत मात्र परमात्माच न्ही हें ब्रह्मांडा पशी भायर आसता तशें जावन ब्रह्मांड नाश जाता प्रलय येता परमात्मा आसता तशें जाल्यार हें ब्रह्मांडाचें अंतर्बहिर्व्याप्त पिंडांडाचें अंतर्बहिर्व्याप्त हें आमी क्षेत्रज्ञ योगांत पळयलां तशी आनी परमात्मो आमगेले कर्माक म्हळ्यार केल्लेले प्रारब्ध कर्म म्हणटा पळय हाका अनुसार जावन वापस आमगेले कडेन कर्म करयता ह्या वय आमी सुर्दुकून भगवद्गीतेंतू ह्या विशयांतू आमी अध्ययन केलां ह्या मर्त्य लोकांतू आशिल्ल्या जिवांक काम्यक कर्म चड करची बुद्धी तशें जावन देह घेवन येयले आमी जीव ते तांगेले कर्माक अनुसार जावन त्या कर्माक फल दिवन परमात्मो तांकां वापस जनन मरण रुपी संसाराच्या बंधनांतू घालता आतां टोटली पळोवत जाल्यार हे जगद्वृक्षाक परमात्मा मूल कारण म्हूण कळ्ळें प्रकृती उपादान कारण हे सुरेख सांगलां मूल कारण निमित्त कारण म्हळ्यार हे कुंभारो उपादान कारण म्हळ्यार माती एक बुडकूळ करता जाल्यार कुंभारो माती दोनी जावका कुंभारो तांतूय मुख्य जावका तशें परमात्मो मुख्य कारण मागीर लक्ष्मी देवी प्रकृती तशें उपादान कारण म्हणटा तिका आतां वापस सुर्दुकून एक सूक्ष्म जावन पळयत जाल्यार सत्वादी त्रिगुण हें रेंबे कोंबे मागीर पानाचे पुराय वेद कशी पान पुराय आयली नंतर रुखाक फल पुष्प जतकी तशी जिवात्माक वेदज्ञान प्राप्त जाले नंतरची मोक्ष म्हणलें फल मेळटा म्हणून आमी पळयत भागवतांतूय दशमस्कंदांतू गर्भस्तुतींतू ब्रह्मो ह्या श्लोक ह्याच विशयी श्लोक रुपारी स्तुती करता पळय कृष्णाल म्हळ्यार गर्भा देवकील गर्भा आसूचे कृष्णाक एकायनो असौ द्विफलः त्रिमूलः चतुरसः पञ्चशिपः षडात्मा सप्तत्वग् अष्टविटपो नवाक्षो दशच्छदी द्विखगो ह्यादिवृक्षः एकायनो एकलो एकलस एकोहो वै नारायणो आसीत् एकलो परमात्मा यो मूलाधार द्विफलः हें एक दासान सांगिल्लो अर्थ हाका भागवताचो अर्थ अनेक रुपार आसा टोटली पळोवत जाल्यार पुराय एकल्याक अर्थ येता द्विफल दोनी फल आमी खंयचे आसा खंयचे प्रवृत्त कर्मफल आनी निवृत्त कर्मफल प्रवृत्त कर्मफल म्हळ्यार आसक्त कर्मफल काम्यक कर्मफल निवृत्त कर्मफल म्हळ्यार अनासक्त कर्मफल त्रिमूलः तिनी गुण सत्वरज तम अवांतर मूल म्हणटा एक पळ ताई बेरू होड मुळेवन ताका बरी पडल्या विंगड आसता अशी त्रिमूल चतुरसः धर्म अर्थ काम मोक्ष हे चारय रस खंय पंचशिपः पांच जट म्हळ्यार आनीक पळय अवांतर मूल म्हणटा वयर दुखून जड म्हळ्यार आतां आमी गोळी रूख पळयता तेन्ना वापस वयर दुखून पाळ देंवन पळय तशी शब्द रूप रस गंध स्पर्श षडात्म स आत्म काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य सप्तत्वक सात आवरण भूमी जल अग्नि वायु आकाश महत्तत्व अहंकार तत्व हें अष्टविटपः आठ गेल्लिके देव दानव गंधर्व राक्षस पिशाच तिर्यक मनुष्य आनी स्थावर म्हळ्यार जड जीव प्रकृती म्हणटा पळय तशी नमाक्ष म्हळ्यार नमद्वार दोनी दोळे
दोन्ही कानो, दोन्ही नांका फोडो, एक तोंड, जननेंद्रिय, गुद या पुरे नमद्वार म्हणून म्हणटाची. मागीर 10 पाल्ले ताका दशच्छदी, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, द्विखगः दोन्ही पक्ष बैसून आसता. म्हळ्यार हे दोन्ही कर्मफल आसता न्हय, प्रवृत्त आनी निवृत्त. तशीच दोन्ही पक्ष बैसून हें फल खाता, प्रवृत्त निवृत्त कर्माचें फल भोग करचें. हें एक हरिदासान सांगिल्लो अर्थ भागवतान तूं हे देह म्हळ्यार वृक्षाक मूल आधार जावन आशिल्लो परमात्मो. देवा तुका शरण येयल्या मात्र हे वृक्षाचें मूळ जावन आशिल्लें तुका पळयत म्हणून म्हळ्यार अर्थारी हे एक दास साहित्यान तूं मेळ्ळेलें. ह्यांच्या श्लोकाक भागवतांत एक अर्थ विंगड दिला. कसो जाल्यार म्हळ्यार जगद्वृक्षाक परमात्मो आश्रय मूल पाळ म्हळ्ळें पळय. पाप पुण्य हे दोन्ही फल थंय दोन्ही कर्मफल निवृत्त आनी प्रवृत्त कर्म म्हणून म्हळें. त्याची पाप कर्म म्हळ्यार निवृत्त प्रवृत्त कर्माक केन्नाय पाप पुण्य म्हणून म्हळ्यार दोन्ही फल मेळटा. निवृत्त कर्माक केन्नाय पुण्याची. तशी मागीर अवांतर मूल हांगा जाग्रत स्वप्न सुषुप्त दिला. थंय अवांतर मूल त्रिगुण म्हणून सांगला. तशीच स्वर्ग मोक्ष नरक तपस्सू हे चारी रस, प्राण अपान व्यान उदान समान हे 5 जडा म्हळ्यार मूळ वयर दुखणेचें पडलें. तांणी भूक दुख्ख मोह जरा मरण हे षडात्मा म्हणलां. मागीर ताजे छंद म्हणून म्हळ्यार गायत्री एक वेदाक छंदस आसा. व्याकरणांत आमी पळयता गायत्री बृहती पंक्ती अनुष्टुप त्रिष्टुप उष्णिक जगती हे 7 छंद म्हणटाची. मागीर भूई अग्नी जल वायू आकाश मन बुद्धी अहंकार हे 7 आवरण 8 आवरण. मागीर व्यावहारिक भाषा 9, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्र 10 पान, आत्म परमात्म दोन्ही पक्ष हे ब्रह्मरुद्र इंद्र पुरेवट्टू मेळणू गर्भस्तुती करतना देवकी देवीले गर्भांत आशिल्ले परमात्माला स्तुती करतना सांगिल्ले श्लोक ह्यो. पुरंदरदासई ಜನಪದ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ತಾನು ಭಜನೆ ಕೆಲ್ಲ. ತಂತು ಈ ಜಗವೆಂಬ ಗಿಡ ಹುಟ್ಟಿತಣ್ಣ ಹಕ್ಕಿಗಳೆರಡೂ ಕೂಡ ಇದ್ದಾವೆ ಮುಣನಿ ಹೋಡಸ್ತೆ ಪದ್ಯ तकैते यांची अर्थ यांचे अर्थ येता भागवत श्लोकाचे आधारार्थांनी पद्य केलेले. विजय ವಿಠಲದಾಸನೈ याची ಶ್ಲೋಕ ಆಧಾರಾರಿ 1-8 ಬಾಗಿಲ ಪಟ್ಟಣದೊಳಗೆ 1-8 ಮಳ ನಮದ್ವಾರ ಮುಂದೆ 24 ಮನೆಯೋಳು 24 घर म्हळ्यार 24 तत्वाभिमानी देवते 24 तत्वा निमती आमगेले शरीर निर्माण जाता. हे तन्नी तशी सांगला. हेंच पुरे अर्थ येता. तशी ह्या शरीरांत अव्यक्त तत्व म्हळ्यार लक्ष्मी देवी, महत्तत्व म्हळ्यार ब्रह्मो, अहंकार तत्व म्हळ्यार रुद्र, मनतत्व म्हळ्यार पार्वती, अशी 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 तन्मात्रा 5 महाभूत हे 24 तत्व हाजी निमती एक शरीर निर्माण जाता. हेंची 24 तत्वा निमती ब्रह्मांडय निर्माण जाता. पेजावर स्वामी विश्वेश्वर तीर्थांनी गीता सारोद्धार बरयला. तांतूं भितर तांणी सांगताची परमात्मो जगद्वृक्षाचे पाळ म्हूण जाली नंतर आमी आतां रुखां उदक सोडचें खंय व्हड रुखाक उदक खंय सोडचें. घरांत एक रूख वयलो व्हड जाल्लो सुरवेक उदक घालतना वयर गिल्ल्यार पुरे पुरो जाल्यार मागीर रुखां मुळाक न्हय उदक सोडचें आमी. त्या रुखां मुळाक सोडलेल्या उदकान सगळे रूख चिगूर भरून पाल्लो गेल्लो सकट भरून समृद्ध जावन फल दिता. वयर पापडुका मुण्णा उदक जाल्यार फलपुष्प भरीत रूख जावका जाल्यार रुखां मुळाक आमी उदक दिवका. तशीच जगद्वृक्षाचे मूळ जावन आशिल्ले परमात्माक आमी पुजा आराधना करता. केल्ले म्हूण जाल्यार सर्व देवतेंक ती पुजा आराधना पावता. सर्व देवते मात्र न्ही हांगासूचे सर्व भूतगणाक आमी देवऋण ऋषी ऋण पितृ ऋणां दुखून मुक्ती जावच्याक देवपुजा ऋषी पुजा पितृ म्हळ्यार श्राद्धादी कर्म करता. हे 5 यज्ञ म्हूण सांगून आमकां कर्मयोगान तो सांगला पळय. तशी ते एक कर्म तितली कर्मय परमात्माक म्हूण लेखून करचें. देव ऋण तीर्सुचे परमात्माला आराधना सर्व देवते कसं की देवान भावयतानेन ते देवा भावयंत वह परस्पर भावयंत श्रेय परमवाप्स्यत म्हणून परमात्मानं सांगला आमकां 4 अध्यायान. म्हणटना परस्पर भावयंत आमी परस्पर एकल्याक भावयंत
म्हळ्यार आतां आमी देवतेंक तृप्ती करचे देवते आमकां जाय आशिल्ली दिता जाल्यार कोणाल्या नियमन जावन दिताची म्हूण म्हळें मात्र आमी उडगास दवरका आमी खंयचे देवतेला आराधन करतना त्या देवतेला अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्माकच ही आराधना म्हूण हें पुरे काम्य करीत जाल्यार परमात्मो जय म्हळ्यार जनान केन्नाय निवृत्त कर्म करचें जाल्यार हांगा आसक्त जीव चड आतेक पावस जावका हे लोककल्याणा विशयी जाल्यार मनशाक तागेले म्हळ्यार एक स्वार्था खातीर तो देवा म्हाका हें जावका तें जावका मेगेल चेडूं मेगेल बायल अशी आलोचना करता जेवो पावस येनी म्हणजे लोक पावस येवका म्हूण हें मागीर एक रितीर आराधन आसता हें पुरे काम्यक कर्मान तूं येता हें पुरे इतर देवतेक करची आराधना गणपतीक विघ्न नाशन कोरका दुर्ग आमगेले कश्ट नाशन कोरका म्हूण दुर्गा देवीक अशी पुरे आमी आराधना करताची जाल्यार तन मूलक आमी त्या परमात्माले आराधन करचें म्हूण म्हळेले विशय आमकां गुत्तूच का म्हणून आजी पडले राजविद्या राजगुह्य योगांतांनी आमकां ह्यो विशय येयला जाल्यार आतां तेंची एक रुक्का मुळाक उद्दाक घालून त्या रूख समृद्ध जावची तशी परमात्माल आराधनेन वरलेल सर्व देवते तृप्त पावताची म्हूण सांगून आमी मना दवरून घेवन परमात्माले आराधन करका म्हूण विश्वेशतीर्थ स्वाम्यान सांगिल्लें जाल्यार ताणें सांगताचे आतां मनशाल आशी कितली ती मिरवल्या म्हळ्यार तागेल आश परिपूर्ण करचे खातीर काम्यक कर्म करच्याक तांणी पाळं विसरताचे रुक्काचे पाळं विसरून ताजी रेंबी गेल्लो सकड उद्दा घालताची म्हळ्यार इतर देवतेले आराधनात चड जतरस हिची एक प्रवृत्ती मनशान आतां वाडोवन घेतला ही एक प्रवृत्ती हांगाची आशा तिरसूच्याक आमी करता शिवाय आमी ती कसल आश आसल्यारी परमात्मानाची हे तिरसूचे विंगड देवतेक सांगून म्हूण म्हणलेलेच एक ज्ञान आमी विसरल्याची म्हूण तांणी सांगचें ताजे खातीर तांणी म्हणलां पळयात यता ही स्कंद शाखानां तरोहो मुलावसेचनम रुक्का पळ्ळा घालल उद्दाक स्कंद शाखानां यता ही वैरसूची गेल्ल्याक रेंब्याक कोंब्याक स्टेम्मा म्हळ्यार रुक्का बूड म्हणटा पळय पुरायाक पावतकी एवम तशीची आराधनम विष्णोहो देवाल आराधना मूलरूप रसूचे देवाल आराधन केल्यार सर्वेशाम आत्मनश्च ही पुराय देवदेवतेंक पावले देव ऋषी पुरायांक पावले म्हणून सांगतात तांणी मनशाले मनीस म्हळ्यार एक देह घेवचेची व्हड विशय मनशाल देह कांय सुलभ भायर मेळना ते देह घेतरे ताका एक सार्थक करचें म्हणस कसल प्रयत्न करका ते कृष्ण मुखारसून 2 श्लोकांत तो सांगता पळया न रूपम अस्य इह तथोपलभ्यते नान्तो न चादीर्न च संप्रतिष्ठाः अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन चित्वा न रूपम अस्य इह तथा उपलभ्यते न अंतो न च आदिः न च संप्रतिष्ठा अश्वत्थम एनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन चित्वा हाजे अर्थ या रूपू कशी सांगला की तशीची आस म्हणून सांग दिसना पळय आमकां कळना हें रुक्का ज्ञान आमकां कळना समा पळोवचें गेल्यार ह्या जगदरक्षक कितली व्हड जावन दिसता म्हळ्यार ताजी तूं दिकय कशी अर्जुनाक विश्वरूप दर्शनांत तो परमात्मो न अंत न मध्य न आदी कसले दिसनी खंय ताका खंय पळयल्यार सर्व कडेन परमात्मो दिसता खंय पळय तागेलें रूप दिसता खंय आसता तो खंय दुखून शूर जाला कसलें कळना तशीची हें जगदवृक्षाचे कृष्ण तेंचे अर्जुना सांगता आसा तूं सोदूचें केल्यार हाजी तूं दिकय हाजी मूळ खंय खंय तर म्हळ्यार पाळ समीत ताजी एंड खंय आदी खंय पाळ खंय कसलें तुका कळना इतक हे अश्वत्थ वृक्ष बारी दृढ जावन पाळ घट्ट जावन रब्बिले हें तसलें रे वृक्ष ह्या वृक्षाचें चिगूर पुरे छेदन कोरका जाल्यार परमात्मा पळोवका जाल्यार असंग शस्त्रेण असंग अनासक्त कर्म म्हणलें एक शस्त्र कारण हाका त्या ताजी आई चिगुरू कातर गेले म्हळ्यार आमकां कसल आशी गिशी वाडतर आसता पळय पुराय येत म्हणटनाची चिगूर काण उड्डयली म्हणजे ते वृक्ष वाडतवे ना न्हय तशीची दृढ जावन त्या चिगूर कातर आसल्या मागीर आमकां कोण कळटा पळय हे 2 श्लोक एका एक संबंध आसा उठूच्याचे अर्थ केला लायक तशें न्हू हें असंग शस्त्रेण दृढेन चित्वा म्हूण म्हणली पळय थंय तो श्लोक राबून अर्ध जाला तो श्लोक आतां तो कंप्लीट जाता हें असंग म्हणलें
अनासक्त कर्म म्हळेले एक शस्त्रानं चिगूर येईल तशीच आमी तर गेल्यारी ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी असंग अनासक्त म्हूण म्हळेले शस्त्रानं ये अश्वत्थ म्हूण म्हळेले दृढ जावन ते दृढ जावन पाळ घेवन आशिल्ले तसले वृक्ष कातूर पळोवपाकी कडेर म्हणटना तथा पदम तत्परिमार्गितव्यम ताजे मूळ कसने तो कोण म्हूण म्हणलेले विशय परतत्व आमकां कळटा कोण हे परमात्माक याची गुरू पूर कत्तोरून वचून मेळटाच की यस्मिन गता त्या परमात्मा मेळटा की निवर्तंती भूय वापस तो हे लोकांतू येना म्हळ्यार जनन मरण रूपी लोकांतू येना तम एव च आद्यम पुरुषम प्रपद्ये कोण ते आदि पुरुषाक शरण येतकी येता प्रवृत्ती प्रसृता पुराणी अनादि जावन आशिल्लो सनातन परमात्माक प्रपद्ये शरण येतकी तांकां तागेल निमतीची तमेव चाद्यम पुरुष चाद्यम यथा प्रवृत्ती कोणाल निमती हे प्रवृत्ती म्हळ्यार हे संसार शूर जेल्ले कोणाल निमती हे जगत सूर जेल्ले कोणाल निमती आमकां जन्म मरण म्हळेल प्रयाण शूर जेल्ले त्या परमात्माक नाद जावन आशिल्लो परमात्माक प्रपद्ये शरण येयले म्हूण जाल्यार वपास आमी हांगा येवच्याक ना हे दोन श्लोक परस्पर संबंध आशिल्लो हे दोन श्लोकाचे अर्थ आमी उठू जावन पळोवका ते पायची दिसाक सांगया आजी सांगिल्ले सर्व गीतामृताचे पुरुषोत्तम योगाचे परमात्माले विशयो परमात्माले चरणारविंदा गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।